हे बघा, मस्त असे खरपूस छान भाजून घ्यायचे. तुम्हाला अजून जास्त तेल बटर वगैरे घालायचं असलं तर घालू शकता. मी जरा कमीच थोडंसं घातलं आहे. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मक्याचं कणीस आणले बघा. सध्या मक्याचा सीझन आहे ना भरपूर, तर कणसं आणली होती. त्यातली भाजून खाऊन झाली, एक शिल्लक राहिलं. मला वाटलं खराब झालं असेल, पण बघा चांगले चांगले दाणे आहेत. तर म्हटलं चला भाजून खाल्लं तर काय ते पटकन होऊन जाईल, संपून जाईल. पण याचीच आपण काहीतरी पदार्थ बनवूया खायचा. चला तर आता काहीतरी करते मी. त्याआधी फ्रीजमध्ये काय काय आहे ते बघून घेते. असतंच काही ना काय आपल्याकडे. ते बघा, हे असे दाणे काढून घेते. पटकन निघतात दाणे. हे बघा, असे नखाने पटकन काढले जातात. किंवा मग तुम्हाला पटकन अगदी काढायचे असले तर सुरीने पण काढू शकता. पण हे बघा, असे निघत आहेत पटकन, तर काढून घेते. हे बघा, एकच कणीस आहे, पण त्याचंच म्हटलं नाश्त्याला करावं काहीतरी. दाणे काढून घेतले सगळे. आता हे बाजूला ठेवते. इथं बघा, हे मटार घेतलेत मी, अर्धी वाटी. फ्रोझन मटार आहेत ते. आता या पॅनमध्ये ते मक्याचे दाणे आणि मटार दोन्ही जरा थोडंसं तेल टाकून भाजून घेते, म्हणजे त्याचा जरा कच्चेपणा जाईल इतकं. एक चमचाभर तेल घातलं आणि भाजून घेते चांगले. त्यातच ते मटार पण भाजून घेते. हे बघा, जरा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. त्याचा कच्चेपणा जातो ना थोडे असे भाजले तर. मटार पण घालून घेते एकत्रच आणि हे गार होऊ देते जरा आता चांगले. सध्या मक्याची कणसं बाजारात भरपूर येतात ना, तर आपण मक्याचे वेगवेगळे पदार्थ छान करू शकतो. इथं बघा, मी बाऊल घेतला आहे. ते मक्याचे आणि मटारचे दाणे बाजूला ठेवले. इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेत. हे धुवून घेते आधी, म्हणजे भिजतील ना ते पोहे. साधे आपले पटकन 2 मिनटात भिजतात ते पोहे पाण्यात घातले की. हे बघा, हे पोहे भिजवून घेतले आधी. त्यात आता मी 1 वाटी त्याच वाटीने रवा घेतला. रवा कोणताही चालतो, कारण तो भिजतो लगेच. हे बघा, इथं मी गाजर घेतले, सिमला मिरची आणि भरपूर कोथिंबीर घेतली. अर्धं गाजर आणि 1 सिमला मिरची घेतली. कांदा पण घालणार आहे, पण नंतर घालते जरा, कारण आधी कांदा चिरून ठेवला की जरा थोडासा त्याला वास येतो ना. हे बघा, इथं मी 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे, आपलं पोहे खायच्या चमच्याने अंदाजे. तिखट घातले, काय घातले, मीठ, मिरची आणि लसूण अद्रक कुटून घातले बघा. थोडीशी कसुरी मेथी घातली. हे सगळं साहित्य आपल्या घरात असतंच. जिरं घातलं अर्धा चमचा. हळद घातली. घरातला मसाला घातला आपला. तिखट, मिरची घातली त्यानुसारच घालायचं किती तिखट घालायचं आहे ते. 4 दाणे नुसतं, थोडासा ओवा हातावर चोळून थोडासा घालायचा बरं का, नाही तर जास्त घातला तर ते झणझणतं मग. आता हे मिक्स करून घेते चांगलं मी. ह्यात अजून थोडंसं बेसन पीठ, कांदा घालायचा आहे. मीठ घातलं. हे बघा, कांदा घातला. कांदा शेवटी घातला, कारण आधीच चिरून ठेवला तर वास येतो ना. ह्यात बघा, मी अर्ध लिंबू पिळून घालते. तुम्हाला टॉमॅटो घालायचं असलं तरी चालेल, मी लिंबू पिळून घातलं. मिक्स करून घेते आता. तोपर्यंत आपले ते मका आणि मटार पण गार झालेत ना. एकत्र करून घेतलं सगळं. काहीतरी पौष्टिक खायला करावं म्हणून आपलं म्हटलं चला. हे बघा, आता हे मटार आणि मका पण गार झाली चांगली. आता हे मिक्सरमधून काढून घेते, पण अगदी 1दा किंवा 2दाच फिरवून घ्यायचं. जाडसरच पाहिजे, बारीक नाही करायचं ते. म्हणजे अगदी अर्धे मुर्दे मटार आणि मक्याचे दाणे राहिले तरी चालतात. हे बघा, असं अगदी जाडसर करून घ्यायचं. आता हे यात मिक्स करते मी.
जरा मला वाटतं भांडं बदलावं लागेल, त्यात नाही मिक्स करता येणार. थोडं मोठं भांडं घेते, म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स करता येईल ना. हे सगळं साहित्य मिळून जास्त झालं, म्हणजे भांड्याच्या प्रमाणे. आता ह्यात थोडं बघा अर्धी वाटी बेसन पीठ घातलं मी, त्याने अजून चांगली जरा चव येते. आता यात थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. एकदम नाही घालायचं पाणी, लागेल तसंच घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून. हे बघ चांगलं एकजीव करून घेतलं. अजून थोडंसं पाणी घालते. इथं तवा ठेवला आहे मी डोशाचा बघा. थोडंसं बटर आणि तेल घालून घेते. तुम्हाला नुसतं तेल किंवा नुसतं बटर घालायचं असलं तरी घाला. त्यात काहीतरी पडलं आहे थोडंसं, ते मक्याच्या दाण्याचं काळं दिसतंय ना. हे बघा हे काढून टाकते. मक्याला जे काळे डाग पडलेले असतात ना, ते होतं ते मक्याचं सालपट. तर थोडं चांगलं पसरून घेतलं बटर आणि तेल. आपण नेहमी बटरमध्ये थोडंसं तेल घालतो ना, कारण बटर लगेच जळतं. हे बघा आता हे असं मी घालून घेते. छोट्या छोट्या अशा टिक्क्या आपण बनवतोय कॉर्न टिक्की. हे बघा मस्त असं घालून घेतलं. झाकण नाही, पण हे झाकण बसणार नाही, राहू देते असंच. नाही ठेवलं तरी चालेल झाकण. आता आपण पलटी करून बघू. हे बघा मस्त असं पलटी होतंय छान, आणि खरपूस असं भाजून घ्यायचं. पटकन भाजतात पण अगदी मस्त. भाजले चांगले. काढून घेते मी आता हे. दोन्ही बाजू जरा आलटी पलटी करून चांगल्या शेकून घ्यायच्या, म्हणजे कच्चं नाही राहिलं पाहिजे असं. हे अगदी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. आपल्याकडे बाकीचं साहित्य तर असतंच. हे बघ काढून घेते आता. एक नाश्त्याला असा प्रकार करू शकतो आपण, पौष्टिक असा. सध्या मक्याचा सीजन आहे तर. काढून घेतले. आता दुसरे घालते. हे बघा इकडे करून दुसरे होईपर्यंत पहिले खाऊन पण झाले आमचे. लेकाला विचारलं कसे झाले, तर छान झालेत म्हणाला. हे बघा करून घेते. एकीकडे खाणं सुरू झाले. आता ह्यातनं मी काय करते, थोडंसं परत बटर आणि तेल घातलं आणि थोडे त्यात तीळ घालते. तुम्हाला त्या मिश्रणामध्ये तीळ घातले तरी चालतील आवडत असले तर. मी असे तेलात घातले. परत आता ते घालून घेतले. दुसरी बॅच, तिसरी बॅच आहे ही. हे बघा असे हातानेच घालून घेतले पटकन चमच्याने घालीपर्यंत. हे बघा जवळजवळ होत आले सगळे करून. तुम्ही पण एकदा करून बघा अशी टिक्की मस्त. छान झालीत, लेकाने सांगितलं, आणि पौष्टिक पण. हे बघा सगळे करून झाले. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा मस्त असे छान भाजून घ्यायचं. झाले करून सगळे.